एक खूप रॅशनल प्रश्न आलेला आहे. या प्रश्नाची रॅशनॅलिटी आपण चेक केली पाहिजे. राजेश जाधव नावाचे प्रेक्षक आहेत. त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. आज युवक मोठ्या आशेनं अभिजितकडे बघतोय. उद्या जर का अभिजित दिपकेंना अटक झाली तर त्यांची दुसरी फळी तयार आहे का, जे तुमचं आंदोलन पुढे नेतील? व्हेरी रॅशनल क्वेश्चन. येस, दुसरी फळी तयार आहे. आपल्याला पुढच्या 1-2 दिवसात कळेल. आणि मी हे अजून कुठं सांगितलेलं नाही. मी ह्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा सांगतोय. खूप मोठा चेहरा कॉकरोच जनता पार्टीमध्ये आज सामील होणार आहे. खूप मोठा चेहरा. बरं, मग त्याचा ऑनलाईन प्रवेश आहे का कॉकरोच जनता पार्टीमध्ये? त्यांचा फक्त ऑनलाईन प्रवेश नाहीये. ते आमच्या सोबत 6 बरं. तारखेला येणार पण आहेत. बरं, ओके. खूप मोठा चेहरा आहे. राजकारणातलाच आहे की राजकारणाच्या नाही, बाहेरचा? राजकारणातला नाहीये. पण बरं, शिक्षणाच्या जगातला राजकारणाबाहेरचा खूप मोठा चेहरा आहे. शिक्षणाच्या जगातला मोठा चेहरा आहे, जो कॉकरोच जनता पार्टी जॉईन करणारा पहिला बाहेरचा व्यक्ती असेल, राईट? येस, येस. आणि 6 जूनला त्याचा पक्षप्रवेश कॉकरोच जनता पार्टीमध्ये Yes. होईल, राईट? दिस इज Yes. ब्रेकिंग न्यूज. येस. या Yes. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यामध्ये आणि व्हायरलच्या जमान्यामध्ये तू तुझी पार्टी ऑनलाईन फ्लोट केलेली आहे आणि तिला आंदोलनाचं स्वरूप तू आणू पाहतोय. राजकीय पक्ष जर का कॉकरोच जनता पार्टी झाली आणि जेव्हा राजकारण म्हटलं की निवडणुकांचं राजकारण असतं, तर हे जे निवडणुकांचं राजकारण आहे ते अभिजित कसा लढणार हा प्रश्न मला विचारायचा होता. पण पुन्हा तो डिस्कनेक्ट झालेला आहे. म्हणजे यावरनं एक लक्षात आलेलं आहे, केवळ भारतात आणि महाराष्ट्रातच हा इंटरनेटचा इश्यू नाही आहे, तर अमेरिकेत सुद्धा इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा विषय आहे. सो यस, अभिजित पुन्हा जॉईन झालेला आहे. अभिजित, कॉकरोच जनता पार्टी इलेक्शन कमिशन मध्ये नोंदवून निवडणुकांचं राजकारण, पॉलिटिक्स ऑफ इलेक्शन्स करण्याचा काही मानस आहे का? सर, त्याच्या आधी मला एक गोष्ट ही सांगायची की आपण निवडणुकांना ना फक्त पॉलिटिक्सला फक्त इलेक्शनच्या दृष्टीने बघणं थांबवलं पाहिजे. आपण ऍज अ सिटीजन, ऍज अ वोटर सगळ्यात मोठी चुकी हीच करतो की आपल्यासाठी पॉलिटिक्स हे फक्त 5 वर्षातून एकदा वोट देण्यापुरतं झालेलं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही पूर्ण 5 वर्ष पॉलिटिकली एंगेज होणार नाही, पॉलिटिकली अवेअर नसणार, तर 5 वर्षातून एकदा मत करून तुम्ही ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की तुम्ही तुमची जबाबदारी केलेली आहे. द मोमेंट यू स्टॉप एंगेजिंग विथ पॉलिटिक्स इज द मोमेंट when the politicians stop being accountable. तर पॉलिटिक्सला तुम्ही 5 वर्षातून एकदाच मत देण्यापुरतं किंवा निवडणुकापुरतं लिमिटेड ठेवू नका. पॉलिटिक्स इज मच बिगर दॅन दॅट. आपल्याला रोज पॉलिटिक्स मध्ये एंगेज झालं पाहिजे आणि जे काही देशात घडतंय पॉलिटिकली त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. इलेक्शन इज नॉट द ओनली थिंग. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या पार्ट्या फक्त पॉलिटिक्सवरच त्याच्यामुळे या सगळ्या पार्ट्या फक्त इलेक्शनवरच लक्ष देतात आणि इलेक्शन आलं की जाम पैसा उधळतात. पण त्याच्यानंतर होतं काय? त्याच्यानंतर ना तुम्ही लक्ष देतात ना ते लक्ष देतात. तुझं असं म्हणणं आहे अभिजित की कोणताही राजकीय पक्ष आणि कोणताही राजकीय लोकप्रतिनिधी जो लोकांमधून निवडून गेलेला आहे त्यांनी 24/7 365 डेज त्याचे टर्म्सची 5-6 वर्ष लोकांना अकाउंटेबल असलं पाहिजे. त्यापेक्षा मला वाटतं की लोकांनी त्यांना अकाउंटेबल धरलं पाहिजे. आपल्या इथे हे आहे की पॉलिटिशियननी अकाउंटेबल असलं पाहिजे. पण का आपण त्यांना अकाउंटेबल धरतो? नाही धरत. आपल्याला वाटतं आपण 5 वर्षातून एकदा वोट दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली. जर तुम्ही कोणाला जॉब देताय, मला त्याच्यावर अजून थोडं बोलायचंय. जर तुम्ही कोणाला जॉब देताय, तुमची एखादी कंपनी आहे, तुम्ही कोणाला जॉब देताय, तुम्ही फक्त त्याला जॉब दिल्यावर तुमचं काम संपलं असं झालं का? तो जॉबवर बरोबर वेळेवर येतोय की नाही, तो बरोबर टास्क जे त्याला रोज भेटतायत, कंपनीला त्याचा फायदा होतोय की नाही, इज ही अ गुड एम्प्लॉई हे आपण बघतो की नाही? का फक्त नुसतं जॉब देऊन आपण मोकळं होऊन जातो की नाही बाबा आता जॉब दिला, आता माझी जिम्मेदारी संपली. एक कंपनीचा मालक म्हणून तुमची जबाबदारी आहे ना की जो कोणी जॉब करतोय तो बरोबर जॉब करतोय की नाही. तसंच लोकशाहीचे मालक ही जनता असती. त्या जनतेला बघावं लागेल आणि त्यांना हिशोब मागावा लागेल की तुम्ही आमच्यासोबत बरोबर काम करतायत की नाही. नुसतं वोट देऊन नाही चालत.